आधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सत्या आणि रिया हे लपवून सगळं काही बघत असतात की निरुपमाचं आणि देविकाचं काय बोलणं चाललं आहे. तेव्हा निरुपमा म्हणत असते की काय गं देविका, तू कोणासाठी चहा घेऊन गेली होतीस. आणि तेव्हाच तिथे ना अचानकपणे पंकज येतो आणि पंकज म्हणतो का ही ना माझ्यासाठी चहा घेऊन आली होती, बाकी काही नाही, असं बोलून तो त्याच्या बायकोवरती पडदा टाकत असतो. तेव्हा सत्या आणि रियाजमध्ये डिस्कशन चालू असतं. तेव्हा सत्या म्हणतो की हा जर आला नसता ना तर नक्की निरुपमाचं आणि देविकाचं हे भांडण झालं असतं, पण ह्या पंकजमुळे आता हे भांडण हे वाचलं आहे आणि ह्याने आपल्या बायकोला वाचवलं आहे, असं बोलल्यानंतर निरुपमा म्हणते. तेव्हा निरुपमा म्हणत असते की तुझी रूम काय तिकडे आहे का, तर तू त्या बाजूने आलीस, तुझी रूम तरी ह्या बाजूला आहे ना, मग तू इथून येणं अपेक्षित होतं. त्यावरती इथे देविका म्हणते की नाही, तिकडे ना मला कसला तरी आवाज आला ना, त्यामुळे मी त्या बाजूने आली. असं म्हटल्यानंतर देविका म्हणत असते की मी ना तिकडे यासाठी गेली होती की काहीतरी आवाज आला. तेव्हा निरुपमा म्हणते की पंकज तुझं काय काम आहे रे, तू कसं काय इथे किचनमध्ये आला. तेव्हा पंकज म्हणतो की मला ना इथे खूप छान असा खमंग वास आला, मला वाटलं एकदम सुंदर असा नाश्ता आहे म्हणून मी इकडे आलो, मला खूप छान वास येते, असं सांगितल्यानंतर पंकज आणि इथे देविका तर सगळं काही शांतपणे बघत असतात आणि त्यांच्याबरोबर सत्यासुद्धा बघत असतो आणि रियासुद्धा ऐकत असते. आणि तेव्हाच इथे निरुपमा म्हणत असते की हो का, तू काय खोटं बोलू नकोस, असं बोलल्यानंतर पंकज तिथून निघून जातो. आणि त्यावरती इथे निरुपमा ही देविकाला म्हणते की हे बघ, तू माझ्याशी शहाणपणा करायची गरज नाही आहे, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. त्यावरती देविका म्हणते की मी तुमच्याच बाजूने, मी काही शहाणपणा करत नाही आहे. आणि तेव्हा सत्या आणि रिया हे सगळं लपून बघत असतात. तेव्हा सत्या म्हणतो रियाला की आता तुझी वेळ आली आहे, तू तिथे जाऊन त्यांच्याशी बोल. त्याच्यावरती तिथे रिया जाते आणि रिया म्हणते की अहो सासूबाई, तुम्ही इतक्या गोड दिसत आहात, किती मस्तच दिसत आहात. आणि ती देविकाची सुद्धा थोडीफार वाहवा करते. त्यावरती इथे निरुपमा म्हणते की अरे तू उठली, तुला ना नाश्ता वगैरे द्यायचा आहे मला, तू कशी आहेस वगैरे अशी त्याची ना विचारपूस करते. तेव्हा रिया म्हणते का मी तर ओके आहे, पण तुम्ही असं छान वगैरे तयार होऊन मस्त दिसत आहात. त्यावरती ती म्हणते का मी ना हे सगळं गिफ्ट लवकरात लवकर कोणाला द्यायचं ना हे ठरवणार आहे. त्यावरती इथे रिया म्हणत असते की तुम्ही ना मीरा वहिनीशी सुद्धा चांगलं वागायचं आहे, जेणेकरून तिला कळेल की तुम्ही किती चांगले आहात. आणि तुम्ही जर असे वागलेत ना तरच मी, जो कोणी त्याशी चांगलं वागेल त्यालाच मी ते संक्रांतीचं जे माहेरून वाण आणलं आहे सोन्याचं, ते मी देणार आहे, असं बोलल्यानंतर इथे देविका पण प्रश्नचिन्हामध्ये पडते की आपण करायचं तरी काय आहे. पण इथे रिया बोलतच चाललेली असते की मला ज्याच्या तोंडून दिसेल की आपण मीराशी पण चांगले वागत आहेत हे लोकं, त्यालाच मी हे सगळं गिफ्ट देणार आहे, बाकी काही नाही. आणि लवकरच समजेल की कोण मीराशी चांगलं वागत आहे. आणि मला मीराशीच काय, मीराच्या घरच्यांशी सुद्धा चांगलं वागलेलं पाहिजे, सगळ्यांनी चांगलं वागलं पाहिजे, असं बोलल्यानंतर निरुपमाला मात्र थोड्या वेळासाठी का ना होईना टेन्शन येतं आणि ती गोष्ट पटत नाही. पण आता रियाने सांगितले आहे म्हणून तिला ते करणं गरजेचं आहे. तेव्हा रिया म्हणते सगळ्यांना माझं सांगितलेलं पटलं आहे ना, ओके आहात ना सगळे, असं ती विचारत असते आणि त्याच्यानंतर ती निघून जाते. त्यावरती निरुपमा म्हणते की तुला कळलं आहे ना, तू माझ्या बाजूनेच राहायचं आहे, तू तुझं काही करायचं नाही, जेणेकरून ते जे वाण आहे ना ते मला भेटेल आणि तुला शहाणपणा करायची काहीच गरज नाही, असं निरुपमा आहे ती इथे देविकाला बडबडत असते. त्यावरती देविका म्हणत असते का हो सासूबाई, मी ना तुमच्याच बाजूने आहे, तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, मी सगळं काही तुम्हाला करून देईन, तुमच्याच बाजूने मी आहे, फक्त मी अशी थोडीशी वेगळी वागत आहे, पण मी सगळं काही तुमच्या बाजूने आहे. त्यावरती निरुपमा म्हणत असते का ही देविका तर येडी आहे, पण आता काय रियाने आपल्याला सांगितलं आहे मीराशी चांगलं वागायला, ते कसं वागणार आणि कसं जमणार काय माहिती. त्यानंतर तिकडे मीरा ही दमून भागून आलेली असते आणि तिच्या हातामध्ये जडशा बॅग असतात. तेव्हा इथे निरुपमा आणि देविका यांच्यामध्ये खेचाखेची होती का कोण ती बॅग घेणार आणि कोण मीराची अशी सांभाळणार. तेव्हा निरुपमा म्हणते का मी बॅग घेते, देविका म्हणते मी घेते, अशा ह्याच्यामध्ये निरुपा आणि देविकाचं खेचाखेची होते. आणि तेव्हा मीरा म्हणते की घ्या कोणीतरी, पण तुमचं चाललं काय आहे. ती मीरा ना एकदम घाबरून गेली असते. तेव्हा देविका तिला म्हणते की नको घाबरू, आम्ही आहोत ना, आम्ही करू. आणि निरुपमा मात्र तिला म्हणत असते की तू बस, तू दमली आहेस ना, तुझे हातपाय वगैरे दुखत असतील, ती तिची खोटी खोटी काळजी घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि हे सगळं सत्या बघत असतो. सत्याला मात्र हे सगळ्या गोष्टी आवडत असतात.
आणि निरुपमा आहे की जी काळजी घेत असते मीराची, जी की नाही ह्याआधी काही मीराला विचारलंसुद्धा नसते. ती ह्यावेळी मीराला सगळ्या गोष्टी विचारत असते. तिला म्हणत असते की तू बस, तुला मी पाणी बिणी देते. आणि तेव्हाच लगेच ना देविकासुद्धा पाण्याची बॉटल घेऊन येते आणि तिला पाणी द्यायचा प्रयत्न करते. तिला म्हणते हे की थंड थंड पाणी आणलं आहे तुझ्यासाठी, तू पी. त्यावरती इथे मीरा म्हणते हां ठीक आहे, ती बोलून पियायला जाणारच. तेवढ्यामध्ये इथे निरुपमा म्हणते की थांबा. ते असं म्हटल्यानंतर देविका म्हणते काय काय झालं, मी तर पाणी आणलं आहे ना ग्लासामध्ये, छान तिला देते. त्यावरती निरुपमा म्हणते का नाही, मीराला ना माठातलं थंड पाणी आवडतं, तिला फ्रीजमधलं आवडत नाही. असं बोलल्यानंतर मीरा पण अवाक नजरेने बघत असते की बापरे ह्यांचं नक्की काय चाललं आहे. पण इथे निरुपमा आणि देविकाचं तर काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. तेव्हा ना त्या दोघींमध्ये भेट असते की कोण जास्त व्यवस्थित मीराचा सांभाळ करणार. आणि त्यांना असं वाटत असतं का आम्हीच मीराचा चांगला सांभाळ करणार, असं दोघी मनातल्या मनात प्रयत्न करत असतात. आणि तेव्हा मीरा मात्र सगळं बघत असते आणि तिला काय चाललं आहे काहीच समजत नसतं. तेव्हा सत्या पण तिच्याकडे आनंदाने बघत असतो, कारण सत्याला हे करत असल्याचा प्रचंड आनंद होत असतो. आणि त्याचवेळी तिथे सगळेसुद्धा बघत असतात की चक्क निरुपमा आणि देविका ही मीरासाठी एवढे लाड करत आहेत, मीरासाठी ते लोक एवढे धडपडत आहेत. त्यावरती निरुपमा म्हणते की हो ना, बिचारी उन्हातानाची दमून आली आहे, तिचे हात पण दुखले असतील ना एवढी जड बॅग घेऊन. असं म्हटल्यानंतर पंकज मात्र हसायला लागतो. पंकजला काही बोलायचं हे समजतच नसतं. आणि आजी आहे की ती शांतपणे सगळा झालेला प्रकार आहे तो बघत असते. आणि तिच्याबरोबर सुधाकरसुद्धा बघत असतो आणि म्हणत असतो की निरुपमा तू मात्र एकदम बदलून गेलीस. त्यावरती निरुपमा म्हणते की हो आता बदलायलाच पाहिजे ना, मी अशीच आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी. अशी ती स्वतःची स्तुती ही स्वतःच करत असते. आणि ती बोलत असते का मी सगळं काही सांभाळून घेणार आहे आणि आता मीराचं पण मी सगळं काही करणार आहे. मीरा तू जा बरं, लवकर फ्रेश होऊन घे, तू दमली असशील ना, अशी बोलत असते. आणि तिच्याबरोबर असं वागणं बघून पंकजला थोडंसं राग येत असतो, पण काय करणार, वागणं गरजेचं असतं. पण इथे मीराला मात्र सगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. मीरा म्हणते की काय करू आणि काही नाही. त्यावर तिथे निरुपमा मात्र हसत असते. आणि निरुपमाचं असं बदललेलं रूप पाहून इथे रवी मात्र खूप चकित झालेला असतो. रवीला काय बोलू काही कळत नसतं. पण निरुपमा मात्र हसत असते आणि एकदम ती खुश असते, कारण तिला असं वाटत असतं की मी अशी वागली तर मला लवकरात लवकर रिया ही तिचं गिफ्ट देईल आणि मला खुश करेल आणि तिचं जे वाण आहे ते माझ्यासाठीच असलेलं आहे, असं ती बोलत असते. त्यानंतर तिथे जी निरुपमा असते ना, ती मीरासाठी चहा घेऊन येते आणि तिला म्हणते की तू प्लीज चहा. आणि तिला एकदम फोर्सफुली चहा पिण्यासाठी बोलत असते. आणि तेव्हा तिथे देविकासुद्धा येते आणि देविका तिच्यासाठी ज्यूस घेऊन येते. देविका म्हणते ज्यूस पी, म्हणजे तुला ना बरं वाटेल, तू थोडीशी रिलॅक्स होशील, तू उन्हातानाची आली असते ना, तू दमली असशील म्हणून मी बोलते. त्यावरती मीराला तर काहीच समजत नसतं का मी चहा पिऊ का मी ज्यूस पिऊ, तिला काही बोलू हे कळतच नसतं. तेव्हा इथे निरुपमा म्हणते का मी चहा देत आहे ना, तर तू कशाला तुझा ज्यूस देत आहे. त्यावरती देविका म्हणते अहो नाही, तिला थोडंसं रिलॅक्स वाटेल ना म्हणून मी ज्यूस देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यूस पिलं तर तिला थोडंसं शरीराला बरं वाटेल आणि तिला रिलॅक्स होईल. ज्यूसने कशी तब्येत चांगली राहते ना, ती दमून आली आहे ना म्हणून मी बोलते. त्यावरती निरुपमा म्हणते की अगं चहाने तर तिला तरतरी येईल, तिला मस्त वाटेल. असं त्यांचं दोघांचं मचमच चालू असते. पण इथे मात्र त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतो आणि तो बाकीच्यांना सगळ्यांना सांगत असतो की शांत बसा. आणि त्यावरती सगळेजण हसत असतात. तेव्हा सत्या म्हणतो की कोणी हसू नका, गप्प बसा. आणि तेव्हा सुधाकर आणि आजी पण मधल्या मनात खूप हसत असतात. त्यांना हा सगळा प्रकार प्रचंड आवडत असतो. तेव्हा मीरा म्हणत असते की मला नको आहे, तुम्ही नका एवढा फोर्स करू, मला लागेल ना ते मी घेईन, मला नको आहे, असं ती म्हणत असते. पण ह्या काय मात्र ऐकायच्यात भानगडीतच नसतात. तेव्हा सुधाकर आणि आजी जोरजोरात हसू लागतात आणि निरुपमा म्हणत असते अगं घे ना, आम्ही तुला एवढं देत आहोत ना, तर घे. असं तिला ती फोर्स करत असते आणि तिला म्हणत असते की अगं दमली आहेस ना, घे. असं वारंवार तिला फोर्स करत असतात. तेव्हा मीरा म्हणते की नको, आता मी आत्ताच आली आहे, मी थोड्या वेळाने घेईन, असं ती म्हणत असते. आणि मीरासाठी एवढे दोघी धडपडलेल्या बघून मीराला तर खूप आश्चर्याचा धक्का बसला असतो. पण इथे निरुपमाला काही फरक पडत नसतो. निरुपमा आहे तशी वागत असते, चांगली वागण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिचं असं अचानकपणे बदललेलं रूप बघून रवीला मात्र टेन्शन आलेलं असतं. रवी बोलतो की आईला नक्की झालं तरी काय, आई एवढी चांगली कशी काय वागायला लागली. तेव्हा निरुपमा म्हणत असते अगं मीरा, मी ना तुझ्यासाठी छान ना मस्तपैकी उकडीचे मोदक बनवते, जेणेकरून ना तू खूप खुश होशील आणि तुला ते सगळ्या गोष्टी आवडेल. त्यावरती इथे सत्या तर जोरजोराने हसायला लागतो. आणि तेव्हा मीरा आहे की ती तिच्या रूममध्ये निघून जाते आणि ती विचार करत असते की बाप रे, हे नक्की चाललं आहे तरी काय आणि ह्यांचं हे असं वागणं किती भयानक आहे. तेव्हा ना घरी इथे रूममध्ये येऊन ना मीरा तर मात्र प्रचंड घाबरली असते.
ती बोलत असते काय चालू आहे काय तिला कळायला मार्गच नसतं. आणि त्यावरती तिथे सत्या येतो आणि सत्या म्हणतो की मीरा बाळा तू बसून घे. तो सगळी ना निरुपमाची ॲक्टिंग करत असून तो म्हणत असतो की तुम्हाला काय पाहिजे, चहा पाहिजे का बाळा तुला, का तुला नूडल्स पाहिजे, का तुला उकडीचे मोदक पाहिजेत, का देविकाने सांगितल्याप्रमाणे तुला मोमोज पाहिजेत. असं बोलल्यानंतर तो तिला बसवत असतो. त्याच्यानंतर इथे मीरा म्हणत असते की हे सगळं तुम्ही तर नाही ना केलं, तुम्ही तर या सगळ्या गोष्टीमध्ये सामील नाही आहात ना. त्यावरती सत्या म्हणतो अगं नाही, तू बघितलंस ना सकाळपासून ती बाबांच्यासुद्धा पाया पडली, आजीचे पायसुद्धा दाबून दिले आणि सकाळपासून तशीच करत आहे. त्यावरती मीरा म्हणते का तुमच्यासाठी काय केलं. तेव्हा सत्या म्हणतो का माझ्यासाठी काही केलं नाही, मला करायला लई वेळ आहे, पण घाबरू नको, ती वेळ लगेचच येईल. आता तुझी वेळ आहे ना, तुझ्यासाठी करायचं आहे ना, तर तू करून घे. तू एक काम कर, तू अशी भली मोठी यादीच कर, म्हणजे जेणेकरून ना तुझ्या सगळ्या आहेत ना इच्छा पूर्ण होतील आणि हे ना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करून देतील. असं म्हटल्यानंतर इथे मीरा म्हणते की ते सगळं ठीक आहे, की आता त्यांच्यामुळे घरातलं वातावरण ठीक झालं आहे, सगळं काही चांगलं वाटत आहे. पण असं नाही आहे ना की काही गडबड नको व्हायला. आणि आता हे नव्याचे 4च दिवस आहेत, त्याच्यानंतर ते लोक माझ्यावरती परत वसपा नाही ना काढणार. कारण का आत्ता हे 4 दिवस वागणं आहे, त्याच्यानंतर ते लोक त्यांच्या खऱ्या रूपात येणार आहेत. त्याच्यानंतर मला अशी भीती वाटते की हे लोक नंतर माझ्यावर रागवतील आणि एकदमच सासूबाई पूर्ण डाफरत बसतील मला आणि सगळा वसपा हे एकदम काढतील, ह्याची मला भीती वाटते. त्यावरती सत्या म्हणतो अगं त्याला लई टाईम आहे अजून आणि तू त्याचं टेन्शन घेऊ नको, आपली रिया आहे ना, तू कशाला घाबरते, तू असं काही विचार करू नको. त्यावरती मीरा म्हणते ठीक आहे, पण आता बघूया काय बाहेर होतं. त्यावरती सत्या म्हणतो की जे काही करत आहेत ना त्याचा मस्तपैकी आनंद घे, एन्जॉय कर, घर एकदम मस्त हसतं खेळतं आहे. त्यावरती मीरा म्हणते की हो, ती गोष्ट तर खरी आहे, घरामध्ये मज्जा तर बरीच चांगली येत आहे. आणि इकडे देविका आणि पंकज त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा देविका पंकजवर ओरडत असते की मी प्रत्येक वेळेला काही नाही काही करते तेव्हा तुझी आई मला डॉमिनेट करत असते, ती मध्ये मध्ये लुडबुड करत असते आणि मला ओरडत असते. तिला जसं ते पाहिजे आहे तसं मलासुद्धा पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि त्या दोघांचं रूममधलं हे सगळं बोलणं सत्या गुपचूप ऐकत असतो. आणि सत्या गुपचूप ऐकल्यानंतर इथे सत्या म्हणतो की बरोबर आहे, आता मी जसं सांगाल तसं वागलात ना तर तुम्हाला तुमचं वाण नक्की भेटेल. आणि असं म्हटल्यानंतर देविका इथे घाबरते. देविकाला असं वाटतं की आता हे निरुपमाबद्दल ऐकलं तर निरुपमाला हा जाऊन सांगतो का. त्यावरती सत्या म्हणतो का मी सांगेल ना तसं तुम्ही वागलात तर तुला नक्की तुझं वाण आहे ना ते तुला भेटून जाईल. तेव्हा सत्या आहे ना तो सगळ्या गोष्टी सांगू लागतो. सत्या म्हणतो का मी सांगतो ना तसं तुम्ही वागलात तर तुमचं ना सगळं काही चांगलं होईल आणि तुमच्या बाजूने सगळं काही निकाल लागेल. त्यावरती इथे पंकजला मात्र विश्वास नसतो. पंकज म्हणतो छे छे, आम्ही कसं काय तुझ्यावरती विश्वास ठेवणार. त्यावरती निरुपमा म्हणत असतो की निरुपमाबद्दल मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तेव्हा देविका म्हणते की सत्या तुला सगळं काही माहीत आहे तर तू आम्हाला सांग. सत्या म्हणतो का नाही नाही, असं कसं मी सांगणार, तुम्हाला तर माझ्यावर विश्वासच नाही आहे ना, मी तुमची इथे मदत करायला आलो पण तुम्हाला त्याची काही पडलेली नाही आहे, तुम्ही तर फक्त आणि फक्त माझ्यावरती अविश्वासच दाखवतात. मी तुम्हाला एवढा चांगला प्लॅन सांगायला आलो होतो पण तुमचा काही विश्वास नाही, त्यापेक्षा ठीक आहे मी इथून ना निघून जातो. असं म्हटल्यानंतर पंकज म्हणतो की अरे तसं काही नाही आहे, तू सांग ना, आम्ही तुझं ऐकतो, तू बोलतं खरं. त्यावरती देविकासुद्धा म्हणत असते की पण आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवणार, तू आम्हाला फसवलंस वगैरे तर. असं म्हटल्यानंतर पंकज पण तिच्याकडे बघत असतो प्रश्नचिन्हाने. तेव्हा सत्या म्हणतो अच्छा असं आहे का, मग ठीक आहे, मग मी नाही सांगत तुम्हाला, तुम्हाला कसं करायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा, मी इथून जातो. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना, मी तुम्हाला फसवत आहे असं वाटतोय ना, ठीक आहे मग मी तुम्हाला मदतच नाही करणार. मी इथे तुमच्या चांगल्यासाठी आलो होतो जेणेकरून तुमचं भलं होईल आणि देविकाला तिचं तिचं वाण भेटेल. ठीक आहे मग असं म्हणतो आणि मग मी जातो इथून, मला काहीच फरक पडत नाही. असं म्हटल्यानंतर इथे पंकज तर म्हणतो की नाही नाही ह्याच्यावर ना विश्वास ठेवला पाहिजे. आणि तेव्हा ना सत्या निघून जाण्याच्या तयारीत असतो. तेव्हा पंकज त्याला जबरदस्तीने थांबवतो आणि तेव्हा सत्या म्हणतो की बघ तुझ्या बायकोला तर माझ्यावर विश्वास नाही असं म्हणत असतो. तेव्हा देविका त्याला म्हणते की ठीक आहे चल सॉरी, असं ती रागाने म्हणत असते. त्यावरती सत्या म्हणतो की असं सॉरी मला ॲक्सेप्ट नाही आहे, मला पटेल असं सॉरी तू बोललं पाहिजेस, माझ्या कानाला जसं ऐकू वाटेल असं तू सॉरी बोललं पाहिजे. त्यावरती देविका म्हणते की सॉरी सत्या, मी चुकली, तू आम्हाला प्लीज मदत करशील का, आम्हाला सांगशील का काय करायचं आहे, आम्हाला ना तुझी गरज आहे असं ती बोलत असते. तेवरती पंकजसुद्धा गालातल्या गालात हसत असतो आणि तो तर काय वेगळाच वागत असतो. आणि तेव्हा सत्या म्हणतो की आता कसं तू बोललीस ना ते बरं वाटतं. त्यावरती इथे सत्या म्हणत असतो की आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे ना की जेणेकरून इथे ना निरुपमाचं सौजन्य तुटेल. आणि तो त्याच वेळी दुसरीकडे निरुपमाशी सुद्धा बोलत असतो. निरुपमाला म्हणत असतो की तुला देविका वाटते
तेवढी साधी नाही आहे. त्यावर निरुपमा म्हणते की हो, मला माहीत आहे. देविका जरी वरचेवर मला दाखवत असली का ती माझ्या बाजूने आहे, पण ती ना माझ्या बाजूनेच नाही आहे. ती सगळं काही आलं ना का ती स्वतः पुढे पुढे करत असते. म्हणजे तिलासुद्धा ना कानातल्याची गरज आहे. म्हणजे जे वाण आहे ना भेटणारं ते तिला हवं आहे असं ती म्हणत असते. त्यावरती सत्या म्हणतो का मी तुला सांगतो ना तसं तू वाग, म्हणजे ना तुझं खूप भलं होईल आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, असं तो दोन्ही बाजूनी बोलत असतो. आणि इथे पंकज मात्र सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि देविका आता विचारत असते की अरे आपण असं काय केलं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होईल. आणि ते ते सत्यासुद्धा निरुपमाशी सुद्धा बोलत असताना तो एकमेकींमध्ये आग लावत असतो. एकमेकींविषयी तो भडकावत असतो की तू अशी वाग, तू तशी वाग, असं तो काही बोलत असतो. आणि ते सत्या मात्र दोन्हीकडून ढोलकी वाजवून झाल्यामुळे त्याला प्रचंड आनंद होत असतो, पण तो त्याचं ढोलकी वाजवणं चालूच ठेवलेलं असतं. तो दोघींना पण भडकवत असतो. इथे देविकाला निरुपमाविषयी भडकवत असतो आणि निरुपमाला देविकाविषयी भडकत असतो. त्याचं हे भडकवणं हे चालूच असतं. तो म्हणत असतो की तुला ना मी सांगतो ना आई तसं तू काम कर, म्हणजे ना देविकाचं सौजन्य तुटेल आणि एकदम राग होईल. असं म्हटल्यानंतर निरुपमा पण त्याच्या हाला मिसळत असते. आणि इकडे पंकज आणि निरुपमाला सत्या सांगत असतो की हे बघ मी तुला प्लॅन सांगतोय तसं कर. आपल्याला असं करायचं आहे ना जेणेकरून निरुपमाला चीड येईल. त्यावरती पंकज म्हणतो की तुझा चेहरा बघितला ना की चीड येतो. त्यावरती सत्या आहे ना पंकजला जोरात मारतो आणि तेव्हा सत्या देविकाला म्हणतो की तुझ्या ह्या ना बबड्याला काहीच अक्कल नाही आहे, तो अजिबात ना हुशार नाही आहे. असं म्हटल्यानंतर इथे देविका म्हणते की हां तो तसाच आहे, त्याला ना अक्कलच नाही आहे, कुठे काय वागायचं कुठे काय बोलायचं हे त्याला ना समजतच नाही. तेव्हा देविका म्हणते तू सांग रे प्लॅन काय आहे. त्यावरती सत्या सांगतो की आपण ना असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून निरुपमाचं सौजन्य मोडेल आणि तिच्या सौजन्य मोडण्याने ते मीरा ना दुखवून जाईल. आणि एकदा का मीरा दुखवली का तिचं सौजन्य मोडूनच जाईल. आणि सौजन्य मोडलं का तिला कसलं वाण भेटणार आणि कसलं काय. असं बोलल्यानंतर इथे देविकाला तर प्रचंड आनंद होतो. देविका हसत असते आणि देविका म्हणते अरे वा तुझं प्लॅन तर ना एकदम भारी आहे. त्यावर ती सत्या म्हणतो की आपण ना मीराच्या घरच्यांना बोलवायचं आणि मीराच्या घरच्यांना बघितलं का इथे निरुपमाला तर प्रचंड राग येणार आहे. असं म्हटल्यानंतर त्यांना आनंद होत असतो. आणि इकडे तो निरुपमाला सुद्धा ब्लॅकबोर्डवर काही प्लॅन सांगत असतो. आणि तो प्लॅन सांगितल्यावर निरुपमा म्हणत असते की खरंच जर मी असं केलं तर हे सगळं होईल, सौजन्य माझं टिकून राहील आणि देविकाचं सौजन्य खरंच मोडेल. आणि पण ती म्हणत असते की मला नाही वाटत देविका सहजासहजी तिचं सौजन्य मोडेल. त्यावरती सत्या म्हणतो की तू काही टेन्शन घेऊ नको, असं वागलीस ना तर खरंच तिचं सौजन्य मोडून जाणार आहे, तू फक्त मी सांगतो ना तसं वाग, असं तो बोलत असतो. आणि तेव्हाच नंतर इथे संध्याकाळ झालेली असते तर सगळ्यांचा चहाचा टाईम असतो, तर सगळेजण चहा प्यायला बसले असतात. तेव्हाच निरुपमा आणून प्रत्येकाला चहा देते आणि म्हणते घ्या सगळ्यांनी चहा मस्त गरमागरम. तेव्हा देविकासुद्धा येते आणि देविकासुद्धा त्यांना बिस्किट्स वगैरे देते आणि म्हणते ही बिस्किट्स घ्या. तेव्हा निरुपमाला राग येतो देविकाचा की मी जिथे येते तेव्हा तीसुद्धा येते. त्याच्यानंतर निरुपमा ही मीराच्या दरवाजाकडे वाट लावून बसलेली असते, बघत असते की कधी ही येत आहे आणि मी हिच्यासाठी काय ना काही करत आहे. आणि हे सगळं सत्याला समजलं असतं, त्यामुळे तो सत्यासुद्धा मागे वळून सगळ्या काही गोष्टी बघत असतो की हे लोक कसं मीरासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहेत. आणि तेव्हा ना मीरा ही येते आणि मीराला काहीच माहीत नसतं की हे तिच्याबरोबर होणार काय आहे. आणि मीराला असं बघून ह्या दोघी एकदम जोरामध्ये ओरडतात की मीरा मीरा आलीस तू, असं ना खूप जोराजोरात ओरडत असतात. तिला असं बोललेलं बघून इथे आजीला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि सुधाकर पण खूप आश्चर्यात झालेला असतो. तेव्हा ह्या दोघी पण पटापटा जातात आणि दोघींमध्ये शर्त असते की कोण पहिले जाईल आणि तिचे स्वागत करेल. दोघींना पण प्रत्येकीला बघण्याची घाई झालेली असते. दोघी पण मीरासाठी एकदम घाई गडबडलेल्या असतात आणि त्या मीराला बोलत असतात अगं मीरा ये तू, काय झालं तुला, असं बोलत असतात. तेव्हा ना मीरा बाहेर येते आणि तेव्हा ना जोरामध्ये निरुपमा ही मीराला अंगावरती ओरडते की मीरा, म्हणजे एकदम आनंदाने. ते ना असं झालं असतं का मीरासाठी आम्ही काय करू आणि काही नाही. तेव्हा ते लोकांना मीराला घेऊन येतात. दोघी पण बाजूबाजूने खेचून ना तिला खुर्चीवर बसवतात आणि तिला म्हणतात की तुला आम्ही काय देऊ, तुला काय पाहिजे ते सांग. आणि त्यावरती इथे देविका म्हणत असते का मी ना तुझी छान ना अशी बॉडी मसाज करते. आणि त्यांचं हे सगळं सुधाकर आणि आजीसुद्धा बघत असतात. तेव्हा मीरा म्हणते की असं काही नाही आहे, मी ओके आहे वगैरे असं ती म्हणत असते. आणि इकडे रिया पण सगळ्या गोष्टी हसत हसत बघत असते, तिला जाम मजा वाटत असते. तेव्हा मीरा म्हणत असते की नाही मी ना बरी आहे, मला काही झालेलं नाही आहे, तुम्ही असं काही करू नका, तुम्ही राहा, मी सगळं ओके आहे, मी इथे बसते.
त्यावरती त्या दोघी काही ऐकतच नसतात. तिथे देविका म्हणत असते का मी ना तुझं छान असं मस्तपैकी बॉडी मसाज करून देते, जेणेकरून ना तुला एकदम रिलॅक्स फील होईल आणि तुझं हात वगैरे पण दुखले आहेत ना, तर मी तुला बॉडी मसाज करून दिल्यावर तुला बरं वाटेल. त्यावरती निरुपमा म्हणते की बॉडी मसाज किती घाण वाटतं ते ऐकायला. मी ना एक काम करते, मी तुला राईचं तेल आहे ना लावून देते आणि तुला ना अशी रगडून रगडून तुझी मालिश करते, म्हणजे तुला ना बरं वाटेल. तुझे हार करून नुसते हात दुखले असतील ना, तर मी तुला बरं वाटेल असं करून देते. आणि त्यावरती मीरा मात्र काय बोलत नसते. तिचं बिचारीचं ना मधल्यामध्ये मरण झालं असतं. आणि निरुपमाचं आणि देविकाचं असं वागणं बघून सत्या मात्र खूप जोरात जोरात हसत असतो. त्याला खूप मजा येत असते.